जर तुमच्या सुद्धा आयुष्याचा मोटो असेल की बाबा काही खा पण त्याच्यामध्ये प्रोटीन मिळायला पाहिजे, तर तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी आला आहात. कारण आज फूड कुटुंबामध्ये असाच प्रोटीन रिच पास्ता आम्ही तुम्हाला दाखवतोय, पण म्युझिकच्या पलीकडे. आयुष्यात काही फ्रेंड्स असे असतात ना की ते तुमच्या आयुष्यात येतात ॲज अ फ्रेंड म्हणून आणि नंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम दे बिकम युअर फॅमिली. आणि आज फूड कुटुंबामध्ये असाच माझा एक फॅमिली मेंबर, ते म्हणजे आमची बहिणाबाई श्रुती पावगी, लग्नाआधीची, नंतरची मोहोळ. दाजी तुमचं आडनाव घेतलेलं आहे मोहोळे, झालं आता दाजी मारतायत मला, श्रुती मोहोळे. सो आज ही आमच्या स्वयंपाकघरात आलेली आहे आणि ती जेव्हापासून मी हे फूड कुटुंब सुरू केलं होतं तेव्हापासून ती माझ्या मागे लागली होती. मला यायचं आहे आणि मला प्रोटीन पास्ता दाखवायचा आहे, मला यायचं आहे आणि मला प्रोटीन पास्ता दाखवायचा आहे. सो ॲज यू कॅन सी आज आमचं सगळं किचन नटलेलं आहे वेगवेगळ्या रंगांनी. सो मॅडम जी काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते सांगा, टप्प्याटप्प्याने सांगा. ओके, आधी आपण भाज्या बघूयात. सो ब्रोकोली आहे, गाजर आहे, शिमला मिरची आहे, कॉर्न आहेत आणि कांदा आहे. याच्यामध्ये तुम्ही अजून हवं असेल तर मशरूम ऍड करू शकता, रेड येलो बेल पेपर ऍड करू शकता, तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या. नंतर प्रोटीन पास्ता असं म्हटलंय मी, तर याच्यामध्ये म्हणजे पास्तामध्ये जो व्हाईट सॉस असतो ना त्याच्यामध्ये मोस्टली आपल्या कुठल्या तांदूळाची पेस्ट, म्हणजे तांदूळाची पिठी असते किंवा मैदा असतो, कॉर्नफ्लोअर असतो. तर हे काहीही न वापरता मी यावेळेस पनीर, चीज, क्रीम आणि आल्मंड मिल्क असं वापरलंय. त्यामुळे ते एकदम प्रोटीन रिच पास्ता होणार आहे. आणि जे लोक लॅक्टोज इंटॉलरंट असतात ना त्यांना पण हा पास्ता खाता येतो. सो मी पनीर घेतलंय ते आता आपलं नॉर्मल दुधाचं आहे, पण जे लॅक्टोज इंटॉलरंट असतात त्यांनी सोयाचं पनीर घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. सो त्यांना एकदम यो पास्ता खायला मिळेल. आणि त्याच्यासोबतच आपल्याला गार्लिक ब्रेड लागतो, त्यामुळे गार्लिक बटर तयार करून घेतलंय मी. त्याच्यामध्ये हर्ब्स घातलेत, लसूण क्रश करून घातलाय आणि ब्रेड आहे. सो एवढेच इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि हा जो पास्ता आहे हा सुद्धा मैद्याचा नाही आहे, हे चिकपीज आणि डाळी अशांचा बनवलेला पास्ता आहे. सो ही स्पॅगेटी आहे. तुम्ही याचे वेगवेगळे पण म्हणजे पेने पास्ता पण मिळतो याच्या ब्रँडमध्ये, सो तो घेऊ शकता. सो म्हणजे काय म्हणतात ना, आतापासून इथेपर्यंत आज प्रोटीन प्रोटीन अँड प्रोटीन आहे. सो आता तुम्हाला, मला माहिती आहे तुम्हाला झटपट रेसिपी बघायची असेल, त्यामुळे आम्ही एक छान गोष्ट काय केली, आम्ही 2 भांड्यांमध्ये पाणी उकळायला ठेवलं. या पाण्यामध्ये आम्ही थोडंसं तेल आणि मीठ घातलंय. त्याच्यामध्ये आपल्याला पास्ता करायचा. आणि इकडे काय करायचंय, आणि याच्यामध्ये भाज्या डबल बॉयलरवर मी वाफवून घेणार आहे. सो त्यांनी काय होतं, भाज्यांमधले जे प्रोटीन्स असतात किंवा जे आयर्न्स असतात ते कमी नाही होत. ते पाणी आपण फेकून देतो, ते वापरत नाही कशाला, आणि त्याच्यातले सगळे छान चांगले चांगले घटक त्या पाण्यात निघून गेलेले असतात आणि त्याच भाज्या होतात. सो तसं न करता डबल बॉयलरवर केलं ना की ते इंटॅक्ट तसंच राहतं. बबली तू बडी हो गई रे. म्हणजे श्रुती आमच्या नाटकाच्या ग्रुपमधली, श्रुतीच्या घरी आम्ही हक्कानी रंगपंचमी खेळायला जायचो. त्यामुळे आम्ही इतकं दंगामस्ती करताना बघितलं ना श्रुतीला, की ती असं फुल नाही का याच्यामध्ये विटॅमिन्स असतात, हे आयर्न्स असे खराब होऊ नये म्हणून असं जेव्हा बोलायला लागली, मला वाटलं भाई लडकी बडी हो गई है, लडकी को बेटी हो गई. हा बदल त्याच्यामुळे झालेला आहे. तिने तिच्या लेकीसाठी, राहीसाठी हा पास्ता शोधून काढलेला. सो जर तुमच्या घरी सुद्धा जर लहान मुलं असतील आणि जर ते जर प्रोटीन खात नसेल तर त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे. आणि मुलं पास्ता म्हणल्यानंतर आवडीने सगळा फस्त करतात. सो हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, भाज्या, पनीर, हे मुलं खात नाहीत नुसते, ते याच्यातनं जातात. चालेल का? चालेल. मग आता मी इकडे पास्ता घालू, तू तिकडे भाज्या एकत्र करून. हो, तोडू नकोस. नाही, तोडत नाही. आता एवढं कळतं मला, इतके दिवस मी फूड कुटुंबाचे एपिसोड करतोय. तो असाच टाक आणि नंतर तो जसा जसा तयार व्हायला लागतो तसा तो आपोआप खाली जातो. म्हणजे एरवी आमच्या नाटकांमध्ये मी लिहितो, डिरेक्ट करतो. आज श्रुती इथे डिरेक्टरच्या ह्याच्यामध्ये आणि ती मला सांगणार आहे की काय करायचंय काय नाही. एरवी मी त्याचा ओरडे खाल्लेत, आता तो माझा ओरडा खातो. हे सांगायची काय गरज होती का तू माझा ओरडा खाल्लायस म्हणून? मी नाही ओरडत, मी खूप चांगला दिग्दर्शक, खूप चांगला दिग्दर्शक. माझं मला सुद्धा कन्व्हिक्शन नाहीये बोलतो. सो मी ब्रोकोली टाकून घेतली, आता गाजर टाकतेय. हे तुम्ही जितकं बारीक छान चिराल तितकं ते छान दिसतं आणि तो म्हणजे चावताना बारीक बारीक असलं की मुलं पटपट खातात. हे मी सगळं मुलांच्या अनुषंगाने केलेलं आहे. मोठे म्हणजे आपण मोठे लोक हे खाऊ शकतो, पण लहान मुलांना ते दाताखाली आलेलं अजिबात आवडत नाही.
सो हे अनुभवाचे बोल आहेत माझे, त्यामुळे Correct. जितकं बारीक तितकं ते छान पोटात जातं. करेक्ट. आणि श्रुती स्वतः सुद्धा शिक्षिका असल्यामुळे तिला लहान मुलांचे राग-रंग अगदी एकदम छान. व्यवस्थित माहिती आहे. पण मला ही ट्रिक आवडली की असं ते डबल बॉयलर पद्धतीने करून घेतलं की ते त्याच्यातलं त्यात राहतं. सत्व सुद्धा तसं टिकून राहतं. नाईस. सो आता हे दोन जोपर्यंत आपलं बॉईल होतंय तोपर्यंत आपल्याला पुढची स्टेप काय ओके, करायची? पुढची स्टेप आपल्याला आता याचा जो व्हाईट सॉस करायचा आहे हा. तो मिक्सरमध्ये आता पनीर, चीज आणि आल्मंड मिल्क आणि Cream. फुल क्रीम हा. असं घालून ते ब्लेंड करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला काळी मिरी घालायचे आणि ऑरिगॅनो घालायचे. चिली फ्लेक्स आपण वरून घालायचे. चिली फ्लेक्स नंतर घालूया. ठीक आहे, मग तोपर्यंत ते करून घेऊया. ओके, चालेल. सो याच्यात मी आता 200 ग्रॅम पनीर घेतलंय हम्म, आणि चीजचे 3 क्यूब घेतलेत. हम्म, सो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त करू शकता. म्हणजे हम्म. हे जास्त लोक असतील तर थोडं जास्त पनीर आणि हम्म. चीज जास्त, किंवा चीज नको असेल हम्म, तर कमी चीज हम्म. असंही करू शकतो, किंवा चीज नाही घातलं तरी याच्यामध्ये छान लागतं. म्हणजे तसं काही. ओके. सो पहिले तर आपण घालतोय आमंड मिल्क, आता हे आल्मंड मिल्क आपण घालूयात आणि फुल क्रीम सुद्धा घालूया. फुल क्रीम सुद्धा घालूयात. म्हणजे ह्याच्यातलं काहीच बाहेरचं असं हे नाहीये का की नाही. सगळं नॅचरल इन्ग्रेडियंट सगळे आणि अमेझिंग. आणि आल्मंड मिल्क सुद्धा मी म्हणजे आल्मंड याच्यासाठी घेतलं की जे लॅक्टोस इंटॉलरंट असतात त्यांना त्यांना त्रास होऊ साधं शकतो. मिल्कचा त्रास होतो, तर ते होऊ नये याच्यासाठी मी आल्मंड मिल्क वापरले. ओके. आता हे आपल्याला फक्त आता हे मिक्सरमधनं फक्त फिरवून मिक्सरमधनं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी नॉर्मल आपल्या सॉसची असते ना, व्हाईट सॉसची, तशी होते. सो तशी करून घ्यायची आपल्याला. ओके. पण तुमच्या कानांना आमच्या मिक्सरचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही एक काम करतो. आम्ही जोपर्यंत आम्ही हे मिक्सरमधून फिरवतोय ना तोपर्यंत तुम्ही पटकन आमच्या किचनची एक छान टूर घ्या. आणि तुम्ही बघताय ही सगळी ही जी छान छान भांडी कलरफुल दिसत आहेत तुम्हाला, ही पॉटरी डेनची आहेत. अर्चना देशपांडे ही जी आपली मराठमोळी उद्योजिका आहे तिचा हा ब्रँड आहे. आणि जेवढी ही भांडी दिसायला सुंदर आहेत, कारण आल्या पहिल्या श्रुतीने मला हे सांगितलं अरे किती सुंदर भांडी आहे ती. सो तिला शॉपिंग करण्यासाठी तर मी लिंक देतो आहेच आहे, तुम्हाला पण देतो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. सो जेवढी दिसायला ही भांडी सुंदर आहेत तेवढी वापरायला सुद्धा दणकट आहेत. सो पटकन आमच्या किचनची एक टूर घ्या. सो आपला जो प्रोटीन पास्ता आहे त्याचा व्हाईट सॉस तयार झालेला आहे. अतिशय सुंदर दिसतोय. श्रुती दाखव किती Okay. कन्सिस्टन्सी आहे. ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे जी आपल्या नॉर्मल सॉसची पण असते. तुम्ही बरोबर. कमी जास्त करू शकता, हा, पण ही इतपत झाली की ती छान लागते. बरोबर. सो अशी छान कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिजे. बघू शकता. सो थोडासा रनी असतो, थोडा घट्ट असतो, ओके. असा सेमी सॉलिड टाइप्स. येस. आणि तोपर्यंत आपल्या इकडे भाज्या सुद्धा तयार आहेत, राईट? इकडे आपल्या भाज्या झाल्यात. या अशा सुंदर छान दिसत आहेत, नाईस झालेल्या आहेत. नाईस. आणि ह्या झाल्याचा एक चेक पॉइंट म्हणजे हे बघायचं की हे छान शिजलंय का. तर हो, ते शिजलंय. त्यामुळे भाज्या झाल्यात. सो श्रुती आता तू ह्याचं तर सांगितलं भाज्या झाल्या. भाज्या तर कसं ते हो. आपण तो एक असं तोडून नाही एक दाणा कुठला तरी दाबून पण मग बघायचा. पास्ता शिजलाय की नाही कसं कळलं? तो पास्ता पण शिजला की नाही बघण्यासाठी ना हम्म, तोही थोडासा एक हे करून बघायचा. हम्म. करून बघ हे असं आपोआप निघालं त्याच्या. हा, ते इझिली जर ते इझिली ते तुटत. तुटलं. म्हणजे तुटताना तुला कळतं की तो शिजलाय हा, का शिजलाय. अजून आहे त्याच्यामध्ये थोडासा क्रंचीनेस. तर तो नाहीये, तो झालाय, तो शिजलाय. परफेक्ट झालेला. सो आता तयारी सगळी झाली आहे. आता आपल्याला फक्त कांदा सॉटे करून घ्यायचा आणि त्याच्यात भाज्या, पास्ता आणि सॉस असं मिक्स करून डन. Done. मग ते करायला घेऊयात आता. सो आता आम्ही साईड चेंज केलेल्या आहेत. श्रुती तिकडे आता पास्ता करायला घेतली आहे. सो त्याच्यासाठी आपण Okay. सगळ्यात पहिल्यांदा काय घेणार आहोत? गॅस लावलाय आणि आता बटर घालणार आहे त्याच्यामध्ये. या बात डाल दो हाय काय नाही करायची इथे आहे काय नाही करायचं. इथे हाय काय नाही करायची. इथे हाय बाकी काय प्रोटीन बिटीन सगळं ठीक आहे. बटरला कॉम्प्रोमाइज नाही. ओके, आणि तू एक काम कर, मग तू तिकडे ते करतेस तोपर्यंत मी इकडे मग गार्लिक ब्रेड करायला घेतो. चालेल. अतिशय साधी सोपी प्रोसेस आहे. तिने ऑलरेडी जे गार्लिक ब्रेडचं जे मिक्स आहे ते बनवलेलं आहे. ते मी फक्त ब्रेडला लावणार आहे. आणि अतिशय अवघड काम म्हणजे भाजणे ते मी करणार आहे. आणि ते चांगलं गोल्डन ब्राऊन कर, जाळू नको. ओके. ओके, मी याच्यात कांदा आता सॉटे करणार आहे. हं. तो गोल्डन ब्राऊन झाला की जाळायचा नाहीये, कच्चा पण ठेवायचा नाहीये.
अच्छा, म्हणजे थोडासा क्रंची ठेवायचा. थोडासा क्रंची, तो छान लागतो. बर. कारण तो खूपच मऊ झाला की त्याची चव बिघडते. आणि मला सांग, गार्लिक ब्रेडला दोन्ही बाजूला लावायचं का एका बाजूला? एका बाजूला. एका बाजूला. यार ना, मला इतकी चिडचिड होते ना, जे लोक असं ब्रेडला बटर लावतात ना, ते कॉर्नर्सला नाही लावलं की माझी फार चिडचिड होते यार. तिथला ब्रेड आणि असा कडक भाजला जातो मग. हा करेक्ट. मला सांग, तू हा तुझा इन्व्हेंट केलास का, तू कुठनं बघून गेलास का, कोणाकडनं शिकलीस? शिकले नाही, मला पास्ता करायला खूप आवडतच होता, पण मी सुरुवातीला त्याच्यात म्हणलं तसं मी मैदा घाल किंवा ज्वारीच्या पिठाचा पास्ता कर किंवा तांदूळाचं पीठ घालून कर, पण त्याच्यामध्ये दूध हा बेसिक येतोच, म्हणजे दूध येतच, कारण सॉस करण्यासाठी दूध लागतं. व्हाईट सॉसला दूध लागतं, पण राही झाल्यानंतर तिला जेव्हा दूध चालत नाही असं मला कळलं, मग मी विचार केला की आपण विदाऊट दूध काय करू शकतो की, आणि तिला पास्ता खूप आवडतो. मग मी जरा विचार केला की आपण पनीर ट्राय करून बघूयात का, कारण आणि तिच्यासाठी मी सोया पनीर घेतलं होतं, कारण तिला दुधाचे पदार्थ चालत नाही. बर. ओके, सो तुम्ही बघू शकता की कांदा छान असा गोल्डन झालेला आहे, म्हणजे तो शिजला पण आहे आणि करपला पण नाही. त्याच्यात आता आपण या दोन्ही सगळ्या भाज्या आपण घालून घेऊया. इतपत गोल्डन ब्राऊन. हो, इकडच्या बाजूने जाळला नाहीये, मला करपलेला आवडतो. ऐसे मेरी इज्जत की तुम ये मत निकालो. दज्जिया आहेत, पुढचे 2 ब्रेड आहेत. कसं असतं, पहिल्यांदा तो तवा गरम झाला की नाही ते बघायला लागतं, ते जाळून बघायचं असतं का. पण आता कसं आहे माहिती का, ह्या मुलींना ना त्यांच्या स्वयंपाकातलं कोणी लुडबुड केलेलं आवडत नाही. भाऊच आहे माझा, त्यामुळे मी त्याचं चालवून घेते. या भाज्या आपल्या आता झाल्या आहेत छान सॉटे करून. ओके, आता याच्यामध्ये आपण पास्ता मिक्स करूया. पहिला पास्ता घालायचा. समजली तुला? नाही, ठीक आहे. थोडासा गॅस आता मी बारीक करते, नाही तर पास्ता चिकटतो खाली. करूयात. ओके, ही अशी अवघड कामं मी करतो, सॉस वगैरे पोर करणे. गार्लिक ब्रेड बंद करतो. बरं, तू उघडशील. घालू सगळं. ये बात है, वाह, कमाल. नाईस. गाईज, जगप्रसिद्ध गार्लिक ब्रेड रेडी आहे. कसा असतो गार्लिक ब्रेड ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. असा कोणीच बनवू शकत नाही. प्लीज तुम्ही खाऊन बघा. येस, आधीचे शॉट प्लीज बघू नका. रादर ते असे 2 आपण नाही का, पहिला बॉल नाही का आपण देवाला वाहतो, तसे पहिले 2 करपलेले तुम्ही देवाला वाहा आणि टिडिंग रेडी. चला, मी खूप काम केलं आज. खूप अत्यंत महत्वाचं काम केलं. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. मसाले म्हणजे काय, 3च आहेत आपल्याकडे. एक ऑरिगॅनो, काळी मिरी पावडर, आणि हे आपण अंदाजाने घालायचं. जे आता काळी मिरीनी थोडा तिखटपणा येतो, सो लहान मुलं खाणार असतील तर कमी घाला, मोठे खाणार असतील तर जास्त घाला. आणि चिली फ्लेक्स पण त्याचप्रमाणे. चिली फ्लेक्स तिखट आवडत असेल तर जास्त, कमी आवडत असेल तर कमी. आपण खातो तिखट. आता हे याच्यामध्ये आता एक बाहेरच्या सॉसमध्ये साखर घालत नाहीत, मी किंचित साखर घालणार आहे, कारण आपल्याकडे असं खूप पूर्वीपासून सांगून ठेवलंय की जे तिखट पदार्थ असतात त्याच्यात थोडीशी साखर आणि जे गोड पदार्थ असतात त्याच्यात थोडंसं मीठ असं घालतो आपण. सो पदार्थाची चव वाढण्यासाठी थोडीशी साखर आणि थोडं मीठ. सो ही अंदाजाने घ्या तुम्ही, तुमच्या जितका पास्ता असेल तितकी, तुम्हाला जसं आवडत असेल तसा. क्यूट, व्हेरी क्यूट. येस, डन. आणि मीठ सगळ्यात अत्यंत महत्वाचं. तू मीठ कसं घालतेस? चमच्यानी घालतेस की मी हाताने घालते. बाते भारी छोरी. चमच्यानी अंदाजच येत नाही. जिंकली पोरगी जिंकली. रितेश राव, भाग्यवान आहात तुम्ही.
सो यांनी जो अंदाज येतो हम्म. तो कशानेच येत नाही. पण एक याच्यात लक्षात इतकंच ठेवायचं आहे की सॉसमध्ये आपण चीज पण घातलंय, पनीर पण घातलंय. सो चीजमध्ये थोडंसं आणि बटरवर आपण केलंय. सो दोन्हीमध्ये थोडं थोडं मीठ असतं. त्या अंदाजाने मीठ घालायचं, नाहीतर खारट. करेक्ट. सो बॉस, आपला झटपट होणारा हा जो प्रोटीन पास्ता आहे हा रेडी आहे. आणि चला. तुम्हाला याचा फायनल लुक दाखवतो आणि मग मी करतो टेस्टिंग सेरेमनी. बघूयात मी जगतोय की वाचतोय आज. आता Please. जगतो की वाचतो म्हणजे दोन्हीच एकच म्हणलं ना. तरी पण नाही, दोन्हीतला अर्थ उत्तमच वेगळा होणार आहे. आहे. उत्तमच होणार आहे. जगणं आणि वाचणं हे वेगळं वेगळं आहे. तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. माझा पास्ता खूप भारी झालाय. फायनल टेस्टिंगला माझा जाऊया. पास्ता खूप भारी झालाय. भाई, मुलगी शिकली, प्रगती झाली. आणि शिकली म्हणजे तर काय लेवलला शिकली. जस्ट हॅव अ लुक. बघा बघा, म्हणजे प्रेझेंटेशन एकदम ऑन पॉइंट. भारी. म्हणजे हा गार्लिक ब्रेड तर म्हणजे फारच भारी दिसतोय, कारण मी सगळ्यात केलाय. जास्त भारी गार्लिक ब्रेडच झालाय. येस, म्हणजे पास्ता बिस्ता सेकंडरी आहे, पण खरंच खूप छान दिसतोय पास्ता. सो मी आता त्याची खाऊन बघ हा. आणि मला सांग. असाच करतो ना राऊंड करून आम्ही आपले मॅगी लेवर. जमलंय पोरी, जमलंय. थँक्यू. छान गोष्ट काय माहिती का, आपण ते जे दूध, पनीर आणि चीज वापरले ना, त्याची सुद्धा एक वेगळी टेस्ट आली छान आहे, चव येते ज्याने एक मजा येते. आणि असं तो रिच लागतो खाताना, म्हणजे छान लागतो. सो क्या बात आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आदिशला कमेंटमध्ये सांगा. जमलेलं आहे. आज अशी बोलणारी लोक असं की मला काहीच टेन्शन नसतं, पण जे तिने सांगितलं ते सिरियसली घ्या. जर तुमच्या सुद्धा पोतडीमध्ये अशा छान छान रेसिपी असतील तर त्या तुमच्या पुरत्या ठेवू नका. इथं खाली त्यांचा फूड कुटुंबाचा व्हॉट्सअप नंबर देतो. प्लीज 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 त्या आमच्याकडे पाठवा आणि इथं तुम्ही स्वतः आमच्या किचनमध्ये येऊन तुमचं टॅलेंट जगासमोर दाखवा. मॅडमजी, थँक्यू सो मच. धन्यवाद. आज तुम्ही आलात वेळात वेळ काढून आणि हे सगळं छान पदार्थ आम्हाला दाखवला, त्याच्यासाठी थँक्यू. Thank you. जाता जाता काय म्हणायचंय की खाण्यावरती प्रेम करायचंय Yes. आणि त्याकरता फूड कुटुंबाला कुटुंबाला लाईक, शेअर, subscribe. सबस्क्राईब करायचं. येस. बाय. बाय.